नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आहे। तर सूर्यनारायणाचे उपवास सुरू झाले। माझ्याही मम्मीचा उपवास आहे, म्हटलं तुमचा देखील असेल आणि याच्यासाठीच काहीतरी फराळाचं बनवावं आणि ते तुमच्यासोबत शेअर करावं असं म्हटलं। खरं तर उपवास म्हटल्यावरती खिचडीवरती दिवस काढणं खूप कठीण होऊन जातं आणि दुसरं काय बनवावं याचं देखील टेन्शन येऊन जातं। म्हणून आज तुमच्यासाठी एक सोपी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे, ती म्हणजे केळ्यांचे वेफर्स। बनवायलाही सोपे आहेत आणि पौष्टिक देखील आहेत। तर याच्यासाठी मी अर्धा डझन केळी घेतलेली आहेत। कच्ची केळी घ्यायची आहेत आणि त्यांच्यावरची साल काढून घ्यायची आहे आणि आता या केळ्यांचे बारीक बारीक आकाराचे काप करून घेऊयात, ते खिसणीच्या सहाय्याने। या केळ्यांचे बारीक बारीक काप आपण आता गरम गरम तेलामध्ये सोडणार आहोत आणि ते गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत चांगला असं त्याला फ्राय करून घ्यायचं आहे। वेफर्स अगदी दुकानातल्या वेफर्स सारखेच होतात आणि यांना देखील तुम्ही स्टोर करून ठेवू शकता 4 ते 5 दिवस किंवा त्यापेक्षाही जास्त। अशा पद्धतीने सगळे वेफर्स तळून घ्यायचे आहेत आणि त्यांना गोल्डन ब्राउन कलर आला की एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। अशा प्रकारे आपले वेफर्स बनवून तयार आहेत। हे वेफर्स गरम आहेत तोवरच याच्यावरती मसाले घालूयात। तर याच्यात आधी मीठ घालायचं आहे आणि जर तुम्हाला हे उपवास सोडून अन्य वेळेस खायचं असेल तर बाकी मसाले पण घालू शकता, जसं की चाट मसाला, गरम मसाला, लाल तिखट पावडर। हे मसाले घालून तुम्ही उपवास नसताना हे वेफर्स खाऊ शकता आणि जर तुमचा उपवास आहे तर फक्त याच्यावरती मीठ टाकलं तर हे देखील स्वादिष्ट होतात। तुम्ही बघू शकता यांचा आवाज किती क्रंची असा येत आहे। याचाच अर्थ आपले वेफर्स, केळ्यांचे वेफर्स देखील दुकानासारखे क्रिस्पी झालेले आहेत आणि खरंच खूप स्वादिष्ट झालेले आहेत। तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।